नमस्कार सगळ्यांना. या व्हिडिओमध्ये आम्ही सांगतोय की कसं एक दिवसासाठी आणि रेग्युलर बेसिसवर कोच बदलायचं. आधी आपण कसं बदलायचं ते पाहू. कोच एका दिवसासाठी. बुकिंग पेजवर ओरिजिन आणि डेस्टिनेशन फील्ड आहेत. सुरुवातीला ओरिजिन सिटी निवडा, मग डेस्टिनेशन सिटी निवडा. पुढे ज्या तारखेला तुम्हाला कोच टाईप बदलायचा आहे ती डेट निवडा. एखाद्या स्पेसिफिक डेटसाठी कॅलेंडरवर क्लिक करा, डेट निवडा, मग सर्च करा. तो सर्व्हिस बुकिंग पेजवर दिसेल. इथे तुम्हाला कोच टाईपला 36 सीट्स असाइन झाल्या आहेत. 36 सीट्सवरून 30, 32 किंवा 34 करायचं असेल तर तुम्हाला सर्व्हिस नावाखाली मॉडिफाय सर्व्हिस नावाचं पेन्सिल सिम्बल दिसेल. क्लिक ऑन हा सिम्बल. रिझर्वेशन पेज उघडेल. इथे कोच बदलायचा असेल तर तुम्हाला रिझर्वेशन स्टेटस येस वरून नो करावा लागेल. आता क्लिक ऑन नंबर. मग तुम्हाला चेंज कोच ऑप्शन दिसेल. क्लिक ऑन हा चेंज कोच. देन क्लिक ऑन कोच टाईप फील्ड. ड्रॉपडाऊनमध्ये तयार केलेले आणि ॲक्टिव्ह कोचेस दिसतील. 36 वरून 34 किंवा 30 सारख्या कुठल्याही नंबरला बदलायचं असेल तर तुम्ही ड्रॉपडाऊनमधून कोच टाईप सिलेक्ट करू शकता. देन क्लिक ऑन सर्च. त्या दिवशी बुकिंग्ज नसतील तर आपल्याला रिझॉल्व्ह कॉन्फ्लिक्ट ऑप्शन दिसणार नाही. बुकिंग्ज असतील तर रिझॉल्व्ह कॉन्फ्लिक्ट दिसेल. जर आधीचा कोच टाईप आणि नवीन असाइन केलेला कोच टाईप यांच्याकडे सीट्सची संख्या सारखी असेल तर आधी बुक केलेल्या सीट्स आपोआप शिफ्ट होतील. कोच टाईप आणि सीट नंबर वेगळे असतील तर आपल्याला मॅन्युअली बुक केलेल्या सीट्स नवीन निवडलेल्या कोचमध्ये शिफ्ट कराव्या लागतील. इथे बुकिंग्ज नाहीत म्हणून रिझल्ट कॉन्फ्लिक्ट नाही. मग क्लिक ऑन अपडेट. आता कोच त्या विशिष्ट दिवशीसाठी बदलला आहे आणि रिझर्वेशन पण ॲक्टिवेट झालं आहे. जर आपल्याला कोच रेग्युलर बेसिसवर बदलायचा असेल तर होम पेजवर जा. इथे आपण डाव्या बाजूला मेन्यू टॅब पाहू शकतो. क्लिक ऑन हा मेन्यू ऑप्शन. पुढे मॅनेज ऑप्शन आहे. मॅनेज खाली रूट्स दिसतात. क्लिक ऑन रूट्स. इथे सगळ्या ॲक्टिव्ह सर्व्हिसेस दिसतात. आपण जिथे कोच परमनंटली बदलायचा आहे ते निवडू शकतो. उजव्या बाजूला मॉडिफाय ऑप्शन शोधा. क्लिक ऑन हा मॉडिफाय सर्व्हिस. कोच बदलण्यापूर्वी सर्व्हिसचा स्टेटस ॲक्टिव्ह वरून प्रपोज्ड करा. क्लिक ऑन हा प्रपोज्ड स्टेटस. आता चेंज कोच ऑप्शन दिसेल. क्लिक ऑन द चेंज कोच ऑप्शन. इथे कोच टाईप फील्ड आहे. क्लिक ऑन द कोच टाईप फील्ड. तयार केलेले आणि ॲक्टिव्ह कोच टाईप्स ड्रॉपडाऊनमध्ये दिसतील. ज्या कोच टाईपला तुम्ही बदलू इच्छिता तो निवडा. उदाहरणार्थ, सिटरवरून स्लीपरला किंवा स्लीपरवरून सिटरला बदलायचं असेल तर आपण इथे योग्य ऑप्शन निवडू शकतो. आता आपण आधीसारखाच स्लीपर टाईप निवडतोय. 2 ऑप्शन्स आहेत, स्टार्टिंग फ्रॉम आणि कस्टम डेट. कस्टम डेट म्हणजे बदल फक्त एका स्पेसिफिक डेट पिरियडसाठी लागू होईल. आपल्याला एखाद्या ठराविक कालावधीत कोच बदलायचा असेल तर फ्रॉम डेट आणि टू डेट निवडा. कोच परमनंटली बदलायचा असेल तर स्टार्टिंग फ्रॉम निवडा. कोच आधीच निवडला आहे. क्लिक ऑन अप्लाय. अपडेटसाठी सर्चवर क्लिक करा आणि कोच परमनंट आणि रेग्युलर बेसिसवर बदलला गेला आहे. शेवटी आपण स्टेटस प्रपोज वरून ॲक्टिव्ह करू शकतो. कोच बदलल्यानंतर सर्व्हिस ॲक्टिवेट होते. फक्त रूट्स अँड फेअर्सला जा. क्लिक ऑन अप्लाय ऑल अँड अपडेट वन सर्व्हिस. कोडमध्ये केलेले चेंजेस लगेच ॲप्लिकेबल होतील. जर तुम्हाला कोच एखाद्या विशिष्ट तारखेसाठी किंवा रेग्युलर बेसिसवर बदलायचा असेल तर हाच प्रोसेस फॉलो करू शकता. तुम्ही कोच मल्टिपल सर्व्हिसेस अंतर्गतही बदलू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. छान दिवस जावो.